गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। किंबहुना अनंते धरिले धाकुटपण मागुते, परी आश्वासिले पार्थाते बिहालियासी। जो स्वप्नी स्वर्गा गेला, तो अवसात जैसा चेईला, तैसा विस्मय जाहला किरीटीसी। किंबहुना भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा लहानसे रूप घेतले, पण विश्वरूपाला पाहून भ्यालेल्या अर्जुनाला धीर दिला। तेव्हा स्वप्नात मी स्वर्गाला गेलो असे पाहणारा पुरुष जसा अकस्मात जागा होऊन आश्चर्यचकित व्हावा, त्याप्रमाणे अर्जुन आश्चर्यचकित झाला। आता याच्यामध्ये खूप काही समजून सांगण्यासारखं तसं नाहीये, परंतु विश्वरूपाचा पडदा एक प्रकारे, आता हा पडदाही म्हणता येत नाही, एक प्रकारे तो जसा एकात एक भव्यता आली, तसं त्यांनी विश्वरूप दर्शन आतमध्ये एखादं फूल उमललेलं मिटत जावं संध्याकाळी, तशा प्रकारे तो कृष्ण विश्वरूप दर्शन त्यांनी मिटवत गेला। कारण दृष्टी त्यांनी कमी कमी करत आणली त्याची, एकदम खाडगेने बदलला असं नाही झालेलं, ती कमी कमी करत आणली त्याची दृष्टी, दिव्य दृष्टी, आणि त्याच्यातनं चतुर्भुज दर्शन आलं, आणि त्याच्यामध्ये तो स्वतः कृष्ण दोन हाताचा, त्याला भले चतुर्भुज आवडत असला तरी चतुर्भुज आवडतं म्हणून आता तेच दाखवतोय तसं नाहीये ते। म्हणून डिवाइन इज नॉट दॅट कॅज्युअल, तुला ते आवडते म्हणून मी तसं राहणं असं पांडुरंगाला अपेक्षित नाहीये, लक्षात ठेवा। मी माझ्या पद्धतीतच राहणार आहे, तुला काय समजायचं ते समज, हा तुझा विषय आहे, पण तो माझा विषय नाही ना। त्यामुळे त्यांनी काय केलं, तेव्हा स्वप्नात मी स्वर्गाला गेलो असे पाहणारा पुरुष जसा अकस्मात जागा होऊन आश्चर्यचकित व्हावा, त्याप्रमाणे अर्जुन आश्चर्यचकित झाला। कारण त्याला वाटला तर चतुर्भुज दाखवेल, पण तसं काय कृष्णाने केलेलं दिसत नाहीये, त्याच्यामुळे तो पूर्णपणे जागा झाला। अरे मी आता कृष्णच पाहतोय डायरेक्ट। कारण चतुर्भुज स्वरूप हे सुद्धा विश्वस्वरूपाच्या जाणीवेतलं आहे, लक्षात घ्या, व्यक्ततेतलं नाहीये, मायेतलं नाहीये। म्हणून जी जी स्वरूप मायेतली आहेत, राम मायेत शरीर धारण करून आला होता, कृष्ण मायेत शरीर धारण करून आलेला होता, त्यामुळे ते स्वरूपच तसं आहे। पण कृष्ण तोच भगवंत नृसिंह अवतारामध्ये कुठलं स्वरूप धारण करून आला होता बघा, किती भीतीदायक होतं ते, आणि ती भीती, आणि ते क्षणिक होत, क्षणिक होत, म्हणजे नंतर कळलंच नसेल, आणि तो कळायला तो प्रल्हादाचा वडील जागेवर पण नव्हता, पार त्याला मारून टाकला होता त्यांनी, आहे की नाही। ती नखच होती त्याची, सगळी आयुध नख होती बघा अवतारात। म्हणून नृसिंह अवतार आहे, तो अवतार नक्कीच आहे, याबद्दल वाद नाही, पण त्या अवताराचं स्वरूप फार वेगळ्या प्रकारचं समजून घ्यावं लागतं। तसं वामन अवतार याचं स्वरूप खूप वेगळं आहे, म्हणून त्या अवतारांच्या स्वरूप म्हणजे एक प्रकारे
देवतांच्या जाणीवेमध्ये येऊन त्यांनी केलेले ते उपद्व्याप आहेत, देवानी केलेले उपद्व्याप असं म्हणून. असो म्हणून ना तरी गुरुकृपे सवे ओसरले या प्रपंच ज्ञान आगवे स्फुरे तत्व तेवी पांडवे श्रीमूर्ती देखली त्या पांडवा ऐसे चित्ती आड विश्वरूपाची जवनिका होती ते फिटवली गेली परवती हे भले जाहले. किंवा गुरुची कृपा झाल्याबरोबर ज्याप्रमाणे संपूर्ण प्रपंच ज्ञान मावळून आत्मतत्व अनुभवाला येते त्याप्रमाणे अर्जुनाने विश्वरूपानंतर भगवंताची सगुण साकार श्रीकृष्ण मूर्ती पाहिली. ती श्रीकृष्ण मूर्ती पाहिल्यावर अर्जुनाच्या मनात असे वाटले की श्रीकृष्ण व माझ्यामध्ये जो विश्वरूपाचा पडदा आड होता तो बाजूला सारला गेला, हे फार बरे झाले. म्हणजे तो इतका विश्वरूप दर्शन झाल्यानंतर त्या सगुण दर्शनाची खरी गोडी कळते. हे जे म्हटलं जातं ना त्याचं कारण इथं आहे. परंतु सगुणाच्या पाठीमागचा पडदा जो आहे तो त्यांनी एक प्रकारे जवनिका म्हटले त्याला, त्यांनी तो पडदा फार बंद करून टाकला आणि कृष्णाचं मूळ स्वरूप त्याला तिथं दिसायला लागलं आणि ते खूप चांगलं झालं असं त्याला वाटलं. कारण ज्या विश्वात तो गेलेला होता ते विश्व त्याला थोडक्या शब्दात, आधुनिक शब्दात म्हणायचं झालं तर झेपणारं नव्हतं, आहे की नाही. ते त्याला झेपणारच नव्हतं कारण तिथं मरताना दिसतंय आणि त्या सगळ्या विश्वात त्याचं काय काम आहे असा विषय येतो ना. म्हणून आपण याच्यामधनं हाच विचार करायला पाहिजे की या संपूर्ण विश्वरूपाच्या दर्शनामध्ये आपण आपला शोध घेतला पाहिजे ना, की आपण कुठं आहोत याच्यात. या ब्रह्मांडाच्या संपूर्ण विस्तारामध्ये आपण काळावरच आधारित आहोत आणि काळ संपला की आपण परत संपणार आहोत, म्हणजे या पृथ्वीवरून. म्हणून माणूस सहसा वैश्विक जाणीवेत जाऊ इच्छित नाही. बघा, माणसाला सहसा आकाशाकडे बघायला आवडत नाही, सहसा नाही आवडत. आणि जरी खूप वेळ अगदी हिंडून आला तरी परत आपल्या हॉटेलमध्ये आपल्या खोलीत किती छान वाटतं हे घेऊन परत 2 घोट पीत बसणार तो. म्हणजे त्याला ते विश्वरूपात काही त्याला असं आनंद होतोय वगैरे असं काही नसतं. असा सगळा विषय आहे. म्हणजे बहुतेक लोकांचा सांगतोय मी तुम्हाला, 99% लोक तशीच करणार ना. उलट 99% मधली अजून 1% कमी करा, 2% कमी करा, 3%, 95% धरा. 95% लोकांना तर त्या सौंदर्यात कुठेतरी जाण्यापेक्षा माझं हॉटेल कसं आहे, त्याच्या रूम कशा आहेत, तिथलं वेटर कसं आहे आणि मेनू कार्ड कसा आहे या बघण्यामध्येच इंटरेस्ट असतो. साधा विचार करा, आता अमेरिकेला जाणारी लोक असतात, विविध ट्रिप्स करणारी लोक असतात, यांना इंटरेस्ट कशामध्ये आहे? यांना इंटरेस्ट तिथलं आकाश बघण्यात नाहीये, त्यांना इंटरेस्ट त्या हॉटेलची इमारत किती उंच आहे आणि त्यात माझी रूम कशी आहे. ते तिथं पोचल्याबरोबर खट 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 व्हिडिओ फोन लावून सगळ्या जे आपल्या इथं राहत असतात भारतात त्यांना एक प्रकारे वाकुले दाखवल्यासारखं दाखवत बसतात सर्व. हे बघा माझं कसं, माझं कसं, माझं कसं, आणि मग येतात परत इथंच. हे घडलेलं आहे, घडतंय. हे माझ्या पाहण्यातले घरातल्या पाहण्यातले लोक असे की तिथं गेले
आणि तिथंच कंटाळा येतो परत. कसलं भारी आहे ना प्रकारे, हे डोक्याबाहेर असो. म्हणून यासाठी दृष्टी लागते. हे का मी सांगतो माहितीये का, केवढा व्हास्ट डिफरन्स आहे. म्हणजे आपल्या मानसिकतेमध्ये आणि ईश्वराच्या मानसिकतेमध्ये केवढा हा फरक आहे. हा फरक कधीतरी तर भरून काढता यायला पाहिजे का नको. साधना करायची म्हणजे ही या भूमिकेतनच करावी लागणार ना. नाही तर मन तसंच राहिलं चंबुत्या, आणि तुम्ही उगा तर ईश्वराचं ध्यान करत असला सोहम सोहम सो, का उपयोग. त्या चंबूतनं बाहेर यायला पाहिजे ना, आहे की नाही. त्याला काही लॉजिकच नाही राहत. मग कृष्ण हे सांगतोय, त्याला चंबूतनं बाहेरच काढलं दाणगिनी, एकदम विश्वरूप दर्शनच देऊन टाकलं आणि मग तो जागेवर आला. आणि आपल्याला हे वाचल्यानंतर किमान अर्जुनांनी काय पाहिलं असेल याच्या वैचारिक जाणीवेत तर जायला काय हरकत आहे की नाही. म्हणून अध्यात्म कसं प्रशस्त होत जातं पुढे हे कळतं याच्यातनं. असं आहे ते. असो, म्हणून तो बाजूला सारला गेला. हे फार बरे झाले बरं का. काय काळा ते जिणोनी आला की महावात मागा सांडिला, आपुल्या बाही उतरला सातही सिंधू, ऐसा संतोष बहुचित्ते घेई जतासे, पंडुसुते विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखोनिया. म्हणून जणू काय काळाला जिंकून परत आला, किंवा भयंकर सोसायट्याच्या वाऱ्याला मागे हटविले, अथवा सातही समुद्र आपल्या हाताने तरून जाऊन काठास लागला. अशा प्रकारचा अत्यंत संतोष विश्वरूपानंतर श्रीकृष्ण मूर्तीला पाहून अर्जुनाच्या मनात वाटला. म्हणून मी म्हणतो तुम्हाला की विश्वरूप दर्शन हे अर्जुनाच्या एका ट्रान्झिशन साठी म्हणून केलेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन साठी केलं आहे. मी हे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन फास्ट होणं किती गरजेचं होतं म्हणून हे केलेला सगळा एक व्याप आहे श्रीकृष्णाने. नाही तर प्रत्यक्षात साधन करत जाणारा माणूस जो असतो त्याला जे विश्वरूप दर्शन दिसत असतं त्याच्यामध्ये तो रंगत राहतो. हा, त्याच्यामध्ये तो आनंद घेत जातो, ज्याला उन्मनी अवस्था म्हणतात, तुर्या अवस्था म्हणतात. कारण तिथं मग ती भीती नसते, तिथं कृष्ण सततच बरोबर असतो. म्हणजे मी कृष्णापासून वेगळा झालेलो आहे ही भावनाच नसते ना, किंबहुना मीच कृष्ण आहे ही भावना असते. या दोन भूमिकांमध्ये फार फरक आहे. त्यामुळे विश्वरूप दर्शन हे दर्शन फक्त आणि फक्त अर्जुनापुरतं मर्यादितच आहे. संतांना भेटलेलं दर्शन हे अशा प्रकारचं नसतं. त्यांना ती जाणीव असते, काळाची जाणीव असते, म्हणून ते मरणाचे स्मरण असावे म्हणतात, आहे ना. पण ते सर्व ज्ञान जाणीवेतनं आलेली अनुभूती असते आणि ते स्वतः या ईश्वराच्या वैश्विक जाणीवेमध्ये सातत्याने रममाण होत असतात आणि आनंद घेत असतात. कारण सर्वम खलु इदं ब्रह्म हा ब्रह्मभाव आहे, एक लक्षात घ्या. आणि हा ब्रह्मभाव जीवात्मा, आत्मा आणि ब्रह्मभाव या जाणीवेतनं आलेला सर्वम खलु इदं हा वैश्विक जाणीवेतला ब्रह्मभाव आहे, स्वरूपाच्या जाणीवेतला आत्मभाव आहे. आणि या दोन्ही भावामध्ये कृष्ण हा सातत्याने बरोबर असावा असाच असतो. आणि हे दोन्हीही भाव कालातीत आहेत म्हणून काळाची भीती नसते. म्हणून अर्जुनाला जी भीती वाटली
ती संतांच्या अनुभूतीत येत नाही. हे जे मी म्हणतो त्याला कारण हे आहे. कारण अर्जुन सडन गेला एकदम आणि त्याला काळातच मर्यादित ठेवला. कृष्णाने स्वतःच मूळ स्वरूप नाही दाखवलेलं. विश्वातीत परब्रह्माचं जाणीव विश्वरूप दर्शनामध्ये दाखवलेली नाही. हे समजणं फार गरजेचं आहे. म्हणून शून्य, निशून्य आणि महाशून्य. महाशून्य ही विश्वातीत परब्रह्माची जाणीव आहे, सच्चिदानंद स्वरूपाची आहे. पण अर्जुनाला त्या जाणीवेत नेलेलं नाहीये. जसं रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना फक्त शून्यावस्थेतच ठेवला. त्याचं कारण कार्य होत. म्हणून स्वतः भगवंत राम म्हणून आले ते शून्यावस्थेतच होते. त्याला कारण कार्य, आदर्श स्वरूप. ते स्थापन झाल्यानंतर आदर्शांच्याही परे असणारं जे स्वरूप आहे ते कृष्णाने दाखवलंय. म्हणून राम जीवन वेगळं आणि कृष्ण जीवन वेगळं, दोन ह्याच्यात फरक आहे. म्हणून विवेकानंद एकदा बोटीवरती गेले होते, बोटीतनं प्रवास करत होते, तेव्हा असाच विषय काहीतरी झाला. एक फॉरेनर काहीतरी म्हणाला की काय म्हणे तुम्ही कसलं तुमची देवदेवतान वगैरे कसं आलंय. विवेकानंद म्हणाले त्यांना, असं बोलू नका म्हणे. जर आत्ता ठरवलं ना तर या चंद्र आणि सूर्यांना सुद्धा फेकून देईन म्हणे. अशी विवेकानंदांची वाक्य आहेत. तुम्ही काय समजता आमचा सनातन धर्म, असं बोलले. तर हे सगळे प्रवास करून जेव्हा विवेकानंद रामकृष्णांना भेटायला आले तेव्हा रामकृष्णांनी एवढंच सांगितलं, असं बोलू नये कधी. लक्षात घ्या, असं बोलू नये कधी, कारण तुझ्यामध्ये ते करण्याची ताकद आहे. हे शिवस्वरूप आहे ना. खूप वेगळं आहे. त्याच्यामुळे विश्वरूप दर्शन हा जो अध्याय आहे, या अध्यायाला फार वेगळ्या भूमिकेतनं बघावं लागणार आहे. लोकांना असं वाटतं की भयंकर काहीतरी असंच काहीतरी असतं, असं काहीही नसतं. ही काळाची जाणीव आहे, ती देणं गरजेचं आहे. आणि आपल्याला त्या जाणीवेतनं काळ आपल्याला सुद्धा कसा अकराळ विक्राळ खाणार आहे हे साधकांनी समजणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा मरतो तेव्हा शरीराची जी लाही लाही होते, विषय वासनांमध्ये जे हाडामासामध्ये अडकलेला जो जीव आहे तो हाडामासात अडकलाय ना, मग तो जेव्हा बाहेर ओरबडून काढला जातो तेव्हा तो लचके घेऊनच बाहेर काढला जातो. इतकं वाईट आहे ते दर्शन आहे. पण त्याला इलाज नसतो. म्हणून त्याचा अभ्यास करा. परंतु ईश्वर कसा चालतो हे वेगळ्या भूमिकेतनं समजून घ्यावं लागतं साधनेच्या मार्गात. असो, म्हणून अशा प्रकारचा अत्यंत संतोष विश्वरूपानंतर श्रीकृष्ण मूर्तीला पाहून अर्जुनाच्या मनाला वाटला. मग सूर्याची अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी, तैसा देखो लागला अवनी लोकासहित. मग सूर्य अस्ताच गेला असता ज्याप्रमाणे आकाशात नक्षत्रे चमकू लागतात, त्याप्रमाणे श्रीकृष्ण मूर्ती बरोबर अर्जुन सर्वभूत सृष्टी सहित पृथ्वी पाहू लागला. आता त्याच्या दृष्टिकोनातनं समोर भूतसृष्टी सहित पाहू लागला म्हणजे त्याच्या समोर काय होतं, सगळे कौरव पांडवाच्या युद्धाच्या भूमिकेमध्ये तो आला आता. बरं का, पाहे तव तेची कुरुक्षेत्र. बघा, पाहे
तव तेची कुरुक्षेत्र, तैसेची देखे दोही भागी गोत्र, वीर वर्षता ते शस्त्रास्त्र संघाटवरी, त्या बाणांची या मांडवा आत, तैसाची रथ आहे निवांत, धुरे बैसला लक्ष्मीकांत आपण तडी. तेच ते स्वरूप त्यांनी पाहिलं. अर्जुन पाहतो तो तेच पूर्वीचे कुरुक्षेत्र, तसे दोन्ही दळांना गोत्रज उभे असून दळातील वीर परस्परांवर शस्त्रास्त्रांचा समुदायांचा वर्षाव करीत आहेत, आणि त्या बाणांच्या मांडवा आत रथ स्थिर असून रथाच्या धुरेवर भगवान श्रीकृष्ण बसले आहेत आणि आपण त्याच्या खाली बसलो आहोत असे तो पाहू लागला. इथं तो परत एकदा त्याच्या मूळ भूमिकेमध्ये आलेला आहे. आता मूळ भूमिकेमध्ये म्हणजे उच्च भूमिकेतच आहे, पण अर्जुन या शारीरिक जाणीवेतली जी त्याची उच्चावस्था आलेली आहे त्या भूमिकेत आलेला आहे. कारण खूप मोठी अनुभूती घेऊन तो बाहेर आलेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे संपूर्ण एक प्रकारे सर्कल म्हणतो ना आपण आयुष्याचं, ते सर्कल फिरून आलेला आहे तो एक प्रकारे. आणि आता पुढचा जो गोष्ट आहे ती पुढची गोष्ट म्हणजे नवीनच जग त्याच्या समोर आता दिसत आहे. म्हणून नवीन जगाकडे बघायचा दृष्टिकोन त्याच्या मनामध्ये आता एक प्रकारे आंदोलित व्हायला लागलेला आहे. कारण हे सगळं पाहिलं, आपल्या सगळ्या राजविद्या राजगुह्य सर्व झालं, विभूती आहे, आणि हा कृष्ण आता परत तसाच आहे आपल्या समोर. द्वैतात आला बघा, द्वैतात आल्याबरोबर कृष्णाचं स्वरूप अगदी मान्य आहे. 100 वेळा दंडवत घालेल तो त्याला याच्यानंतर, परंतु परत प्रश्न सुरूच होतात त्याचे. लक्षात घ्या, प्रश्न थांबलेले नाहीयेत अजून. लक्षात. त्यामुळे हे अत्यंत सुंदर असं एक प्रकारचं मानसिकता जी आपल्या भूमिकेमध्ये आहे. म्हणून आपल्याला सुद्धा बरेचदा दृष्टांत होतात आहे ना, त्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत. प्रश्न पडलेले असतात पण उत्तर सापडत नाहीत. म्हणून या उत्तरांच्या मागे न लागता आतून ती उत्तर शोधायची असतात. कारण आपल्याला या विश्वरूप दर्शना म्हणून ज्ञान जाणीवेतनं आलो ना आपण. हा संपूर्ण विषय एक प्रकारे वैश्विक जाणीवेतनं जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अर्जुनाला जे दर्शन दाखवलेलं आहे ते ईश्वराने स्वतःच दाखवलेलंच नाहीये. त्यांनी त्याच्या कार्याच्या जाणीवेमध्ये असणाऱ्या ब्रह्मांड निर्मितीच्या जाणीवेत तो कर्म कसं करतो, त्याच्यातल्या शक्ती ज्या देवता स्वरूप कशा कार्य करत असतात हे त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणून माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा म्हणून त्याला बाहू दाखवलेत, कारण तो त्याच्या दृष्टिकोनातनं पाहतोय. विश्वरूप दर्शनामध्ये सुद्धा त्याचे मोठे मोठे तोंड जे दिसत नाहीये, डोळे बिळे, ह्या सर्व वर्णन केलेली आहेत. पण तसे डोळे असतात का व्यक्ताला? पण अर्जुनाला दिसलं ना. ते दिसलं म्हणजे का दिसलं? कारण तो त्याचा मानसिक भाव होता आणि त्या भावामधनच त्याला ते दाखवणं गरजेचं होतं. म्हणून जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव. लक्षात ठेवा. म्हणून तुकारामाचा देवच वेगळा, ज्ञानेश्वरांचा देवच वेगळा होता. तो सच्चिदानंदच होता. आणि अर्जुनाच्या जाणीवेतला देव हा देवतांच्या जाणीवेतला होता. आणि तो प्रत्येक देवदेवतेला, देवाला हात पाय तोंड मुख सगळं आहे असं समजत होता. त्याच्यामुळे त्याचं विश्वरूप दर्शन तसंच होतं. म्हणून तू ज्या पद्धतीत मला समजतोस त्या पद्धतीतलाच मी आहे.
तिथपर्यंत तू मला समजून घेऊ शकतोस, पण मी त्याच्याही पलीकडे आहे हेही त्यांनी दाखवलंच. म्हणून त्याच्याही पलीकडचा जो देव होता तो देव ज्ञानेश्वरांचा होता. तो देव हा विदुराचा होता, लक्षात घ्या. तो देव नामदेवाचा, तुकारामाचा यांचा होता. वसिष्ठ ऋषींचा तो देव होता. त्यामुळे याच्या जाणीवांमध्ये खूप फरक पडतोय. म्हणजे विश्वरूप दर्शन या भूमिकेतनं जेव्हा आपण हे पाहतो तेव्हा ते थोडस आपल्याला असं वाटेल बोलताना माझ्या की काही कमी प्रतीचं आहे का काय. तसं पाहिलं तर अपूर्णच आहे. विश्वरूप दर्शन हे पूर्णत्व नव्हे. हे मानावंच लागणार की नाही तुम्ही सांगा मला. म्हणून हे अपूर्णत्व पूर्णत्वापर्यंत कसं न्यायचं हा विषय परत आलाच. म्हणून आत्मपूर्णत्वाचा योग जर पाहिजे असेल तर चतुश्लोकी भागवताचा अभ्यास करावा लागतो. लक्षात घ्या. कारण ईश्वर आहे, लक्षात घ्या. ब्रह्मदेवाला जे दर्शन दिलेलं आहे, ईश्वराचं दर्शन, ते ब्रह्मदेवाच्या मूळ जाणीवेतलं आहे. त्याचा अर्जुनाच्या जाणीवांशी संबंध नाही. आणि आपल्याला ब्रह्मदेवाच्या दृष्टिकोनातला महाविष्णू हवा आहे, अर्जुनाच्या जाणीवेतला नव्हे. म्हणून पुढच्या अध्यायामधनं जो कृष्णाने जे सांगितलेलं आहे, जे दर्शन वस्तुतः कृष्णाने त्याला दिलंच नाहीये, तो विषय पुढे येतो. आलं का लक्षात. म्हणून पुरुषोत्तम हा त्या पुढे जातो. हे सगळी मांडणी आहे बघा कशी आहे. मग त्या मानाने आपल्याला होणारी दर्शन आणि होणाऱ्या गोष्टीचा विचार करा. हा सगळा विषय असा आहे. त्यामुळे हे अत्यंत सुंदर आहे, परंतु याचा फार मोठा आधार आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.